jungle. इराया नदीतील दूषित पाणी उपसा बंदी उठवा अन्यथा आंदोलनाचा इशारा. स्वाभिमानीचे संदीप राजोबा इराया नदीतील पिण्यास अयोग्य असलेल्या दूषित सांडपाण्यावरील उपसा बंदी कायमस्वरूपी उठवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्या उपस्थितीत वसड येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली. संदीप राजोबा म्हणाले की सध्या इराया नदी पात्रात धरणातून पाणी सोडलेले नाही. नदीत केवळ तासगाव, नागाव, निमणी, वेद्री, शिरगाव, वसगडे, नांद्रे, खटाव या गावाचे दुर्गंधयुक्त सांडपाणी आहे. हे दूषित पाणी पुढे कृष्णा नदीच्या डोहात मिसळल्यामुळे ब्रह्मनाळसह 10 ते 15 गावाच्या पिण्याच्या पाणी योजना धोक्यात आल्या असून गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारावर शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वी वसगडे, नांद्रे, खटाव, नागाव येथील शेतकरी हे पाणी पिण्यासाठी शेतीसाठी उपसत असल्याने नदीतील प्रदूषणाचा धोका कमी होता. मात्र आता प्रशासनाने उपसा बंदी केल्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम आणि उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिके यांच्या पूर्वीच निवेदन दिलं आहे. पाटबंधारे विभागाने या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवला असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपसाबंदी रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता वारणारी पाटबंधारे कार्यालय सांगली येथे नदीकाठचे सर्व शेतकरी एकत्र येणार असून तिथून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली जाईल. मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. या बैठकीला धन्यकुमार पाटील, समेत पाटील, अजित पाटील, अनिल पाटील, अमोल पवार, अमोल पाटील, दीपक कोळी यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज वसगडे येथे येरळा नदीवरील उपसाबंदी रद्द करावी यासाठी नांद्रे, वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, शिरगाव, बेंद्री या गावाची बैठक लक्ष्मी मंदिर येथे पार पडली व त्या बैठकीमध्ये या ठिकाणी येरळा नदीमध्ये जे आता सध्या पाणी आहे डबक्याच्या स्वरूपात ते पाणी हे तासगावचा कापूरवाडा म्हणजे जे नगरपालिकेचं घाण पाणी जे सांडपाणी आहे तसंच या इतर गावातील सांडपाणी आहे आणि सदर पाणी हे थेट ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीच्या डोहात मिसळते व या डोहामधून जवळजवळ 15 ते 20 गावांना पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी योजना कार्यान्वित आहेत आणि हे पाणी त्या डोहामध्ये गेल्यामुळं साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि हे पाणी जर इतर शेती व इतर कारणासाठी त्याचा वापर केल्यास हे पाणी दूषित असून त्याचे अद्ययावत रिपोर्टसुद्धा शासनाकडे गेलेले आहेत की ते पाणी दूषित आहे, पिण्यालायक नाही. मग हे पाणी जर पिण्यालायक नसेल तर हे इतर कारणासाठी वापरावं व नदी स्वच्छ राहील. या कारणास्तव येत्या 23 तारखेला मंगळवारी आम्ही वारणाली येथे मंडल अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी धडक जाणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना प्राप्त परिस्थितीची माहिती देऊन आम्ही वेळ प्रसंगी कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटणार आहोत व वरील परिस्थिती सांगून दूषित पाणी पुरवठा हा दुसरीकडे वळवण्यात यश येतंय तर त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी उपसा बंदीचा निर्णय जो हा एरियावरचा तो रद्द करावा यासाठी आम्ही पुढील जे काय करावं लागेल ते करणार आहोत.